चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. सोनारपाडा टीम टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करतायत एस बी प्रतिष्ठान गणेश पाटील हेदुडणे पुरस्कृत संघ. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलंय स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान कानपुली संघाला बॅटिंगसाठी. बोकड चोरीला गेला का समीर पाटील. कुमार समीर पाटील श्री झालेले दादा. तर या मैदानाकडे चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायर आपण देखील मैदानामध्ये जायचंय. बोकड कुठेतरी चोरून नेले दोन. मनोज पवार कुठे ठेवलाय. गावला कुठे गावले बघा. किती किलोच आहे. 12.5 किलोच आहे. चला ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होत असताना आजच्या रात्रीतील ही अंतिम लढत. दोन ताकदवर संघ ज्यांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. मात्र या मॅच मधून खऱ्या अर्थाने त्यांच्या परिश्रमाचं फळ त्यांना मिळेल. जो विजेता असेल तो सरपंच चषक 2025च्या या 30व्या पर्वामध्ये पहिला संघ ठरेल टॉप 5 मध्ये जाणारा. आमचे 2 अंपायर मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना अंपायरच्या भूमिकेत मनोज पवार आणि त्याचबरोबर अरविंद म्हात्रे उर्फ एजी मॅन फ्रॉम वडवली. थंडी प्रचंड वाढत चाललेली आहे आणि सगळेजण इथे कुडकुडत आहेत. काही जणांनी स्वेटरही घातलेले पण तरी सुद्धा ही थंडी लागते. हॅलो हॅलो तर रोहित पाटील आणि आदेश मते सलामीला येत आहेत. कानपुली संघाची ओपनिंग पेअर. बॉलिंग मार्कवर बाहुबली अमर ठाकूर तयार होते पहिले षट घेऊन. एक जबरदस्त बॅटल. स्ट्रायकिंग इनला रोहितला आपण बघताय. थोडंसं वॉर्मअप करत असताना अमर ठाकूर पहिल्या मॅचमध्ये आग ओकणारी गोलंदाजी 2 षटकं अप्रतिम हाताळलेली. तो समर्थ मात्र अंतिम मॅच मध्ये तयार झालाय. वैयक्तिक पहिले व सांघिक पहिले षटक घेऊन. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. एकदम पॅरल स्ट्रोक. चेक करायचं अंपायर सांगतायत की चेंडू कुठे पडलाय बाहेर की आतमध्ये. आणि बघूया खेळाडू सांगतील तिथे आम्हाला. 6 आहेत ना. हो 6 आहे. जस्ट पडलाय बाहेर थोडासा पट्टीच्या. आणि सुरुवात जबरदस्त झालेली आहे कानपुलीच्या डावाची. या षटकार आणि श्री गणेश होतोय. ऑप्शनमध्ये ओव्हरपिच चेंडू होता. वेगवान होता पण त्याच पद्धतीने खेळले ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. डीप मध्ये ऑन साईडला स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे. ड्राईव्ह करतायत फिल्डर आहेत मिड ऑनला. चेंडू निसटल्या हातातून. एक धाव कंप्लीट करतायत. स्ट्राईक वरती आदेश. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते. पहिल्या मॅच मध्ये 46 धावा कुठल्या होत्या. अर्धशतक 4 धावांनी हुकलं होतं. पण पुढच्या मॅच मध्ये आपण बघितलं एक छोटीशी पण उपयुक्त मॅच विनिंग खेळ त्यांनी साकारली. पुन्हा एकदा मॅच मध्ये जबाबदारी फार मोठी आहे. समोर एक ताकदवर संघ सोनारपाडा. दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघांची दहशत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने आपण बघत आलोय.
हा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने गेला, फिल्डर डीप मधून आलेले आहेत, पहिली धाव वेगाने घेतले, फंबल झाले, 2 धावा. जोपर्यंत चेंडू शोधतील, पकडतील, थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा. आदेशला 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. त्या कानपुली संघाला धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण 9 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये जर इथून चांगली सुरुवात मिळाली तर कानपुली संघ एक मोठं लक्ष उभं करू शकतो मैदानावरती सोनारपाडा संघासमोर. मागच्या मॅचमध्ये दोघांनी खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग केली. चेंडूची तपासणी करतायत. मैदानावरची परिस्थिती प्रतिकूल नाही, अनुकूल नाही आहे, प्रतिकूल आहे. कारण ज्या पद्धतीने आपण बघताय ड्यू फॅक्टर बघायला मिळतोय, दव भरपूर पडलेले आहे, आउटफील्डही ओलसर झालेले, खेळपट्टीवरती आहे थोडासा ओलावा आपल्याला बघायला मिळतोय. अमर पुन्हा एकदा तयार, 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. सामना करेल पुन्हा एकदा आदेश मते. ओहो, स्क्वेअर लेगला उंच गेलाय, लांबी नाही प्राप्त झाली, चेंडू आत पडलाय पण गेलाय. पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर, हा चौकार. डीजे वाले वालाच्या शेंगा खात आहेत, त्यामुळे आता गाणी ते सादर करणार नाही. जोपर्यंत पोट त्यांचं भरणार नाही तोपर्यंत ते येणार नाही. हरकत नाही. 13 धावा धावफलकावरती आहेत. डीजेलाही भूक लागते, डीजेलाही झोप लागते. इथून गेल्यानंतर झोपतील, सकाळी कितीला उठतील माहीत नाही. डीजे सगळेजण जे जागरण करत आहेत आणि दुपारी 3ला उठतील म्हणतायत. 13 धावा बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा अमर, 2 to go. 4 चेंडू 13 धावा आल्यात. जबरदस्त सुरुवात कानपोलीची. बॅटची चेंडू येतो शॉर्ट थर्ड मॅनला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 14. स्पर्धा आपण पाहतायत विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक. आमचे सरपंच शिवाजीदादा पाटील अजूनही व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण आजपासून 3 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ या स्पर्धेची आपण रोवली. बॅटचे चेंडू मागे येतो, त्या ठिकाणी आपण बघतात मिसफील्ड झाले आहे. 2 धावा मिळतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फिल्डर थ्रो करतायत पण 2 धावा मिळतील. आणि अशा प्रकारे आपण बघताय षटक पहिलं संपलंय. हे षटक 16 धावांचं राहिलं. एकही विकेट अमरला मिळाली नाहीये, पण 16 धावांची पार्टनरशिप रोहित आणि त्याचबरोबर आदेशमध्ये होताना आपण बघितलेली आहे. एक विश्वासक सुरुवात आहे जिला आपण फ्लाइंग स्टार्ट म्हणतो. आणि अशा प्रकारची सुरुवात मोठ्या धावसंख्येमध्ये नक्कीच तिला कन्वर्ट करता येईल. पण बघूया सोनारपाडा संघ पुढच्या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवतोय, यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. मैदानावरती इनफॉर्म बॅटर आदेशमध्ये खेळतोय 7 वरती, दुसऱ्या बाजूला 9 धावसंख्येवरती खेळतोय रोहित पाटील, ज्याने डावाची सुरुवातच षटकाराने केली आहे. आणि पहिल्या षटकाच्या अंती 16 धावा धावफलकावरती आपण बघताय. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलवरती. 4 कॅमेऱ्याने स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आज संध्याकाळी आपण ड्रोनच्या माध्यमातून सुंदर व्ह्यूज दाखवले. संध्याकाळी 6 वाजताही जेव्हा उजेड होता तेव्हाही तेजसने ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य दाखवली होती आणि ते आता दाखवत आहेत बघा स्क्रीनवरती. किती विहंगम दृश्य, हे भव्य आणि दिव्य असं क्रीडांगण रस्त्याच्या कडेला आपण बघतायत निसर्गाच्या सानिध्यात. आणि त्याच्या मागे हा मलंगड मोठ्या थाटात रुबाबात उभा आहे. बॉलिंग मार्कवर तयार अनिकेत पाटील. षट क्रमांक ठिकाणी दुसरं घेऊन येतोय. अनिकेत नाही येतो, यश. हा चेंडू हवेत आणि या दरम्यान यशला मिळतंय पहिलं यश खेळीने पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरत होती. आदेश मतेची विकेट मात्र फार महत्वाची होती या मॅचमध्ये, ती प्राप्त केलेली आहे यशने. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये हा फटका व्यवस्थित कनेक्ट नाही झाला आणि आपण बघताय झेल टिपलेला योगेश पाटीलने आदेश मतीला परतावा लागेल. हा मोठा ब्रेक थ्रू मैदानावरती सोनारपाडा संघाला.
न्यू बॅटर मैदानावरती येतोय. आदेशच्या जागेवरती चेतन पाटील. आदेश निराश झाले की त्यांना माहिती आहे ही मॅच महत्त्वाची आहे, ही बक्षीस पात्र फेरी आहे. जी मेहनत आपण 2 मॅच जिंकून केलेली आहे, ही मॅच जिंकल्यानंतर त्या मेहनतीलाही खऱ्या अर्थाने फळ मिळेल. पण आदेशच्या पाद होण्याने इथून मात्र सोनारपाडा संघाने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. यश खेळीला हे मोठं यश या ठिकाणी प्राप्त होत आहे. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर चेतन तयार होतोय. यश पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवरती विकेट. धावसंख्या धावफलकावरती एकूण 16. हो, शॉट आपल्या चेंडू ऑप्शनमध्ये होता, कट करायचा होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही, चेंडू शॉट कव्हरच्या दिशेने गेलाय. या दरम्यान केवळ एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे आपण बघताय 17 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अमरने भरपूर धावा खर्च केल्या, 16 धावा खर्च केल्यात. यशने सुरुवात चांगली केलेली आहे, पण बघूया हे षटक तो फिनिश कशा पद्धतीने करतोय. कारण 2 चेंडूमध्ये त्याने एकच धाव दिली आहे, 1 विकेट महत्त्वाची प्राप्त केली आहे. स्ट्राईकवरती मात्र आता रोहित पाटील सरकलेले आहे. यश लेफ्ट आर्मवरती विकेट. पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला रोहित. ओ, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, गुडघ्यावरती येऊन ड्राईव्ह करायचा होता. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये ऑप्शनमध्ये चेंडू ठेवला होता, थोडेसे मागे सरकले होते. हा फटका बनवण्याचा प्रयत्न झाला होता, पण गुडघ्यावरती येऊनही चेंडू मिडल करता आला नाही. हा डॉट बॉल. यश पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवरती विकेट रोहितसाठी. उंच गेला, लांब जाईल का? फिल्डर जज करतायत अमोल. अमोलने हा झेल टिपला. अनमोल फलंदाज रोहितच्या खेळीचा अंत. काय खेळताना अजिबात कंट्रोल नव्हता. आपण बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये त्यांचा बॅलन्स गेला. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये खाली गुडघ्यावरती आले, त्यानंतर ते टर्न झाले. टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही, आणि हा झेल अगदी सहजतेने अमोलने लॉंग ऑनला टिपलाय. दोन्ही ओपनर्स डगआउटमध्ये. जबरदस्त कमबॅक सोनारपाडा संघाचा. यशने 4 चेंडूत 2 फलंदाजांना बाद केले आणि केवळ धाव खर्च केलेली आहे ती 1. गुड बॉलिंग, गुड कमबॅक बाय सोनारपाडा टीम. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा न्यू बॅटर स्ट्रायकिंग इनला येतोय प्रीतम पाटील. यश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला न्यू बॅटर प्रीतम. ओहो, ऑन साईडला खेळायचा होता. चेंडूने पूर्णपणे चकवलं, पायाला लागून चेंडू मागे गेलाय. लेगबायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. षटक दुसरा. मागच्या ओव्हरमध्ये 16 होते, या ओव्हरमध्ये फक्त 2 आलेले आहेत. पण बघूया अखेरचा चेंडू कशा पद्धतीने येतोय. एखादा मोठा फटका या षटकाचं चित्र बदलू शकतं, पण इथून यश प्रयत्न करेल की हा चेंडू देखील चांगल्या लाईन लेंथवरती त्याला टाकायचं आहे. रिव्हर्स खेळतात यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय आणि झेल त्या ठिकाणी होतोय. ड्रॉप. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न चांगलं होतं. चिराग होते. चिरागकडनं चूक झालेली आहे. त्यांचे बंधुराज विराज ठाकूर देखील आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. भरपूर जण आलेले आहेत सोनारपाडा गावातून. कानपुरीलाही सपोर्ट आहे. सोनारपाड्यामध्ये क्रिकेटची प्रचंड क्रेज आहे आणि सातत्याने अनेक समर्थक दिवस रात्र न बघता संघाच्या समर्थनार्थ मैदानावरती येत असतात. 2 षटक या ठिकाणी संपलेले. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 19. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. लेगबायच्या रूपाने ती 1 धाव आली आहे, म्हणजे 2च धावा आल्या आहेत असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. आणि 2 महत्त्वाचे गडी, 2 सलामीवीर आदेश मध्ये आणि त्यानंतर रोहित पाटीलला बाद केलं यश खेळेने. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणखीन एक डावखुरा
गोलंदाज अनुभवी गोलंदाज रितेश पाटीलला पाचारण करण्यात आलेले आहे. 12 चेंडूत 19 आलेले आहेत. पंच या ठिकाणी इशारा करतात वेळ जास्त घेऊ नका, लगेचच फिल्डिंग लावा. बॉलिंग मार्क तयार. रितेश फिरकीचा जादूगर, व्हेरिएशनचं दुसरं नाव म्हणजे रितेश पाटील. समोर बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण स्ट्रायकिंग एंडला आहे चेतन पाटील. तर रितेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येतील. ऑन साईडला खेळतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय आणि त्या ठिकाणी झाले खराब क्षेत्ररक्षण. आर्यन ठाकूरकडनं चूक झालेली आहे. निराशात योगेश. माहिती आहे एक एक धावेचं महत्त्व. धावा काढण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. अशा प्रकारची फिल्डिंग नक्कीच घातक ठरू शकते संघ हितासाठी. फिल्डिंग मध्ये चेंजेस. आर्यनला आता मात्र लॉंग ऑफला आणलेलं आहे. त्याच्या जागेवरती अनिकेत स्वतः गेलेले आहे. शफल झालेत. फाईन लेगला पाठवलाय चेंडू. सीमारेषेच्या पार येतो हा चौकार. क्या बात आहे. वालाच्या शेंगा शिजल्या पण, कित्येकांनी खाल्ल्या पण आणि कित्येक जण खाऊन नाचतातही. धावसंख्या धावलक होती 25. गरज होती या पटक्याची. धावसंख्या स्थिरावली होती. आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरनंतर धावांचा जो ओघ होता तो कमी झाला होता. मिळालेली चांगली सुरुवात, मात्र त्यानंतरचं कमबॅक आणि आता मात्र इथून हा चौकार धावसंख्येला घेऊन गेलाय 25च्या घरामध्ये. 2 गडी गमावलेले आहेत कणपोली संघाने. आपण पूल करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी अनिकेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो ऑन दी स्टंप येतोय. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघतायत 26 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती कणपोली संघ प्रयत्न करेल 40च्या पुढे जाण्याचा. ज्या पद्धतीने त्यांच्याकडे गोलंदाजीचा अटॅक आहे त्यानुसार 40, 45 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच या ठिकाणी बघायला मिळेल प्रेक्षकांना. सोनापडा संघाकडे एकापेक्षा एक फलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा तोफखाना कानपुली संघाचाही तयार आहे सेकंड इनिंगमध्ये. ऑन साईडला टर्न करतायत. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. प्रथमेश पालकरी 2 धावा फार जलद गतीने पूर्ण झाल्यात आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 28. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्यात. 4 चेंडू आपण बघितले. 2 टू गो. बॉलिंग मार्कवर रितेश पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण प्रीतम पाटीलला. फिल्डिंगमध्ये काही बदल या ठिकाणी योगेश करत असताना फिल्डिंगमध्ये चेंजेस आपण बघतायत. यष्टांच्या मागून मास्टर माइंड योगेश पाटील. प्रचंड वर्षाचा अनुभव. ग्रामीण सोबत व्यावसायिक क्रिकेटही भरपूर खेळलेले आहेत. मोठमोठ्या संघाचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. त्यामुळे फार मोठी भूमिका या संघामध्ये योगेश पाटीलची राहिलेली आहे. वेळोवेळी आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत. रणनीती बदलत असतात. जिथून फिल्डर काढलाय तिथेच पाठवलाय सीमारेषे बाहेर हा चौकार. चेंडूच खराब होता. फुल टॉस होता.
का तर आधीच पवित्रा घेतला होता, मन बनवलं होतं, पण फुल टॉस दिला. ओ एज लागून शरीराचा वेध घेतोय. हा डॉट बॉल, चांगलं कमबॅक रिद्धेशचं. हे षटक या ठिकाणी संपन्न झालंय. या षटकात 13 धावा आल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 32. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या धावा आल्या होत्या 16. त्यानंतर आपण बघितल्या 3 आल्या आणि या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कानपुली संघाने केलेले कमबॅक. 13 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये आल्या आहेत. एकूण 32 धावसंख्या धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. अंतिम ओव्हरमध्ये काय रणनीती असणाऱ्या सोनारपाडा संघाची. विकेट्स हातामध्ये जरूर. ओपनिंग पेअर डगआउटमध्ये असली तरी चेतन पाटील, प्रीतम पाटीलकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे, पण शेवटचं षटक कोणाकडे देणार. बॉलिंगचे अनेक ऑप्शन सोनारपाडा संघाकडे आहेत, पण बघूया अंतिम षटकाची जबाबदारी कोण घेतोय. तर चिराग ठाकूर मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होते. केवळ 6 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त केली होती. बराच वेळ विचार विनिमय केल्यानंतर पुन्हा एकदा चिरागवरती हा भरोसा दाखवलेला आहे. भरत ठाकूर यांचे सुपुत्र, त्यांना दोघांना आपण खेळताना पाहिलं आहे. एक काळ होता भरत ठाकूर सोनारपाडा संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. राजू पालकरे असतील, सुनील असतील, राजकुमार असतील, असे कित्येक खेळाडू या संघामध्ये पूर्वी खेळताना आपण पाहिलेले आहे. 40+ अनेक संघ आहेत, पण सोनारपाडाचा 40+ संघ आपल्याला बघायला मिळत नाही. अनेकदा हा विषय निघत असतो. 66 संघ कल्याण डोंबिवलीमध्ये खेळतात 40+चे, पण सोनारपाडा संघ कधी येईल 40+चा प्रश्न अनेक जण विचारतात. होऊया मैदानाकडे. समोर खेळलेला आहे, गेला अमोलच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले या षटकाराने मैदानावरती चिराग ठाकूरचा. एका तू देवयानी आदरणीय किरणदादा मात्र याचकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिल्या षटकार आलेला आहे. मी आधीच म्हटले की चेतनकडे ती क्षमता आहे, प्रीतमकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आणि पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलेला आहे. हा चेंडू जाऊ दिलाय. यावेळेस मात्र पंचांचा कुठलाही इशारा आला, रिव्ह्यू घेतलेला वाईटसाठी. आपण चेक करूया. पंचांना ते राईट्स आपण दिलेले आहेत. एखाद्या डिसिजनबद्दल त्यांच्या मनामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर ते थर्ड अंपायर घेऊ शकतात. समीर पाटील आपण या, कारण हा डिसिजन आम्ही कोणीही घेऊ शकत नाही, तर तुम्हालाच घ्यावा लागेल. इट्स अ फेअर बॉल. थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवण्यात आला आणि त्यानंतर आपण चेक केलं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं, झूम करून तेजस मात्रेने दाखवलं आणि त्यानंतर हा निर्णय आपण मैदानी अंपायरकडे पाठवलेला आहे. हा डॉट बॉल. चिराग पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावरती 38 आहे. बघूया आणखीन किती पुढे जात आहेत. पंच करतायत समोरच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी अमोल फार वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, थ्रो ही चांगला झालाय आणि थेट यष्टांवरती धडकला चेंडू आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. तिसरा धक्का टीम कानपोलीला.
काला बोलू नाही तर एक अर्थातच आमचे शिवाजीदादा पाटील श्रीमती डीजे ओमीला आपण बघू शकाल. तर न्यू बॅटर मैदानावर येतोय निखिल पाटील. धावसंख्या 39 वरती तिसरा धक्का लागलेला आहे. टायर एक हिट सीमा रेषेच्या जवळून अमोल पाटीलचा एक सुपर थ्रो. ओहो हो स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा ISI मार्क हा षटकार. तुझा नवरा खोद आहेत हा स्ट्रोक शफल झाले. फुल टॉस दिला अगदी बॅटवर दिला आणि स्क्वेअर लेगच्या वरून चेतन पाटील जबरदस्त बॅटिंग करतायत. जबाबदारीने खेळत आहेत. वन डाऊनला आले होते. लवकर यावं लागलं होतं. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून एकूण 22 वरती खेळत आहेत. आदरणीय किरणदादा मात्र याच कडून चेतन पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. खूप चांगले बॅटिंग करतायत मैदानावरती चेतन. संघाला घेऊन गेलेत 45च्या घरात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हो यावेळेस मात्र हवेत फिल्डर फार वेगाने गेले होते. अनिकेतकडनं चूक झाले पण बॅकअपला प्रथमेश त्या ठिकाणी आल्यात. या दरम्यान आपण बघताय 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 47. एफर्ट चांगले होते. बॅकअपही चांगलं मिळालं आणि बॅकअप मिळणार होतं म्हणूनच या झेलचा हा धोका पत्करला होता. फार वेगाने गेले होते अनिकेतला ती संधी निर्माण करायची होती कॅचची पण ती करता आली नाही. फार कठीण होता. 47 धावा झाल्यात आणि अखेरच्या ओव्हरचा अखेरचा चेंडू चिराग. स्ट्रायकिंग इनला चेतन. हो शफल होऊन खेळायचा प्रयत्न. बॅट फार वेगाने फिरली होती. संपर्क झाला नाही. बायावरती आदळल्या. लेग बायचा इशारा. अशा प्रकारे डाव पहिला संपला. धावसंख्या धावफलकावरती 48 आणि 49 धावांचं टार्गेट मैदानावरती चेस करायचं आहे. SB प्रतिष्ठान गणेश पाटील एदुर्णे पुरस्कृत संघ त्यांना 49 धावा विजयासाठी हव्यात 24 चेंडूमध्ये. आणि या खेळाचं दुसरं सत्र कसं असेल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येतील आपल्यासमोर साई पाटील. मी मात्र रजा घेतोय. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या भव्य आणि दिव्य स्पर्धेमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र. आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सलग 3ऱ्या वर्षामध्ये आम्हाला समालोचन करण्यासाठी या ठिकाणी बोलावलं. त्याबद्दल समीर पाटील जे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे. संपूर्ण VRCC क्रिकेट संघाचं मॅनेजमेंट कमिटीच्या प्रत्येक मेंबरचं आणि आमचे कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच शिवाजीदादा पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आम्ही घेतोय रजा. आणि दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेची पहिली रात्र आणि अंतिम सत्र आपल्या समोर घेऊन येतील साई पाटील मॅन फ्रॉम तुर्भे. धन्यवाद. माझ्या
पहिल्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज ऐकला, खरं तर गेली कित्येक वर्ष ज्येष्ठ समालोचक म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका आपण पाहतोय. उत्कृष्ट गीतकार आणि अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व. जरी वयानं आमच्यापेक्षा मोठे असले तरी ते मित्रासारखं प्रेम त्यांचं नियमित आम्हाला देखील सातत्यानं लाभतं. चांगलं मार्गदर्शन देखील जे सातत्यानं करतायत. तर आपण सन्मान करूया विनोद पाटील सर भोपर यांचा. मी आयोजनकर्त्यांना विनंती करतो की आज त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांची पोचपावती जरूर आणि त्यांचा हा सन्मान आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आणि अशाच पद्धतीचं समालोचन उत्तर त्यांच्याकडनं घडो आणि प्रेक्षकांना ते मंत्रमुग्ध करत राहोत ही सदिच्छा आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी देखील आपण सदिच्छा व्यक्त करू. आणि हा त्यांचा शुभ सन्मान आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय शिवाजी शेठ पाटील यांच्या शुभ हास्य हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. तिसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये भरपूर काही गोष्टी नवीन ॲड आपल्याला पाहायला मिळतात. एक दमदार स्पर्धा, सुनियोजित आयोजन सारं काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत ज्या पद्धतीनं प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता त्याच पद्धतीची ही स्पर्धा उद्या देखील यायला विसरू नका. उद्या पहिली मॅच उंबारली विरोधात मानेरे संघ, त्यानंतर जगदंब वाकळण विरोधात हेडुटणे, त्यानंतर काकडवाल आणि शिवशक्ती खारघर. तर हेदुटणेचा प्रशांत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढाई स्कायरा 11 वहाल आणि विरोधात घेसर, असे 8 संघ उद्या देखील नामांकित 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर उद्या देखील यायला विसरू नका. उद्या देखील क्रिकेटचा थरार याच क्रीडांगणावरती आपल्याला अनुभवायला मिळेल. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. लक्ष आहे ते 49 धावसंख्येचं. 48 धावसंख्या बनवल्या प्रथम बॅटिंग करत असताना टीम कानपोलीनं. 4 षटकामध्ये ही धावसंख्या त्यांनी उभारली आहे आणि 4 षटकामध्ये विजयासाठी 49 धावा बनवायच्या आहेत. आणि ज्या पद्धतीनं आपण खेळ पाहिला होता चेतन पाटीलचा, त्याच्यासाठी ह्या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय किरणजी म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील देण्यात येईल. ते कॅश प्राइज जाहीर झालं आहे कारण की या संघाला पुरस्कृत केलंय SB प्रतिष्ठान सोनारपडा आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान कानपोली ह्या टीमला पाहतोय. दोन दिग्गज संघ आमने सामने आहेत. पहिल्या सत्रात जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. 12च्या सरासरीने 48 बनवलं. 49चं टार्गेट. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील आणि योगेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर थंडी आपण पाहतोय. किरण म्हात्रे आणि केतन म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला ही A1 जोडी आणि त्या जोडीकडनं हा संघ पुरस्कृत केला गेला आहे. अर्थातच स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान खांडपोली संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या विजयासाठी शुभेच्छा. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला आदेश मते आणि समोर फलंदाज अनिकेत पाटील पाहायला मिळतोय. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपण पाहू शकाल. सिंगलनं डावाला सुरुवात केली आहे. 49 चेस आहे. 24 बॉलमध्ये जरूर विजयासाठी 49 बनवायच्या आहेत. लक्ष फारसं मोठं नाही कारण की टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा विचार केला तर 12च्या सरासरीनं हमखास धावा बनतायत. परंतु ह्या खेळपट्टीवरती ते लक्ष थोडंसं चॅलेंजिंग असेल कारण की ही खेळपट्टी आतापर्यंत गोलंदाजांसाठी अनुकूल आपण पाहिली आहे. कारण की ह्या खेळपट्टीमध्ये जर आपण विचार केला तर पूर्णतः सुकली नाही. अजूनही काही ठिकाणी ओलसरपणा पाहायला मिळतो. काही ठिकाणी जर चेंडू पडला तर अगदी डीप राहणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असमतळ उसली ह्या खेळपट्टीवरती आपण आतापर्यंत पाहिले ते पाहता इथे हे टार्गेट देखील चॅलेंजिंग निश्चित आपण म्हणू शकतो. परंतु एका बाजूला अनुभव आपल्याला योगेश पाटीलचा देखील पाहायला मिळेल. त्याला माहिती आहे कशा पद्धतीनं हे टार्गेट चेस करायचं. कॅल्क्युलेशन त्याचं नेहमीच आपण पाहिलं खेळताना. राऊंड द विकेटचा हा चेंडू सोडू दिलाय परंतु इथे व्हाईट बॉलची देखील खूण वेल लेफ्ट आपण म्हणू शकतो कारण की लेगस्टिकच्या देखील खूपच बाहेर जाणारा हा बॉल होता आणि अगदी दर्शवत असताना आमचे कॅमेरामॅन त्यांचं अचूक लक्ष होतं. कोण क्रिएट केला जातो कारण की जेव्हा लेफ्ट हँडर समोर असतात तेव्हा राऊंड द विकेटनं जेव्हा
गोलंदाजी होते अगदी कून तो बॉल बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला आदेशचा. चांगला चेंडू समोरच्या दिशेला फुल फेस ऑफ द बॅट. हा फटका आपल्याला पाहायला मिळतो गॅप मधनं. ही कलात्मकता आहे योगेश पाटीलची. अगदी वेगानं चेंडू गेलाय तो सीमारेषा पार गॅप मधनं. सुंदर असा चौकार. सोन्याची रे कव्हर ड्राईव्ह असतील समोरच्या दिशेला स्टेट ऑन दी ग्राउंड ज्याला स्टेट ड्राईव्ह आपण म्हणतो. ऑन साईडला किंवा ऑफ साईडला जे ड्राईव्हचे फटके ते अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतात आणि ती कला सादर करत असताना सध्याच्या घडीला योगेश पाटील. मी अगोदरच म्हटलं होतं अनुभव या खेळाडूकडे परिपूर्ण आहे. ते देखील चांगला फटका पुन्हा एकदा गॅप मधनं, परंतु डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा सहज प्रयत्न आणि पूर्ण देखील झालाय. कॅल्क्युलेशन खेळ नेहमीच हे वैशिष्ट्य आपण पाहिलं आणि ते 2 धावा 2च्या मदतीनं धावफलक 8 या आकड्यावरती. चेंडू आतापर्यंत 3 समाप्त झालेत आणि कोणताही जोखीम न पत्करता 8 धावा एकवटल्यात. ही विशेषता खरं तर ह्या दोघांची. एका बाजूला युवा खेळाडू परंतु त्याच्या पाठीशी देखील आता मागील 4-5 वर्षाचा अनुभव आपण पाहतोय. सातत्यानं खेळतो आणि योगेशच्या साथीनं अनेकदा सलामीसाठी जबरदस्त कामगिरी अनिकेत पाटीलची देखील आपण पाहिली आहे. गतवर्षी बाईकचा बहुमान त्यानं देखील पटकावलाय. म्हणजे स्वप्नातील जी बाईक आपण म्हणतो जी पटकवण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आपण पाहतोय. लेग बाईकचा पंचाचा इशारा. 1 धाव इथे सांघिक खात्यामध्ये जोडली जाईल आणि जरूर इथनं आता निरोप घेत असताना आमचे साथी समालोचक मित्र अतिशय दमदार कार्य. खरं तर आजच्या पहिल्या रात्रीमध्ये ज्यांचा बुलंद आवाज आपण ऐकला. बिझी शेड्यूलमध्ये देखील एक रात्र जरूर त्यांनी आयोजनकर्त्यांसाठी दिले, त्याबद्दल आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचे पुन्हा शब्दसुमनाने खूप आभार. धावसंख्या 8 धावफलकावरती पाहायला मिळते. लक्ष 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 49चं लक्ष गाठायचं आहे. अजूनही 40 धावसंख्या बनवायची आहे. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटनं पॅडल स्वीप करायचं होतं परंतु बॅटवरती बॉल व्यवस्थित मिडल झाला नाही. यष्टीरक्षक कृष्णाला आपण पाहतो त्याच्या हातात बॉल विसावत असताना जवळजवळ त्याला असं वाटलं होतं की झेल आहे की काय. तो जरूर प्रयत्न करत होता. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट आणि अंततः खाली बॉल देखील पडला आणि त्यानंतर बॉल उचलण्याचा प्रयत्न त्याचा आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये या साऱ्या काही गोष्टी सातत्यानं दाखवल्या जातात. सुरेख चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह आपण पाहतो. ऑन ड्राईव्हचा हा फटका परंतु डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेचं हे षटक जरूर आहे परंतु एक्झॅक्टली ज्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात त्या दिशेलाच चेंडू जात आहेत. याचं कारण की गोलंदाजीच त्या प्रकारची हाताळली जाते ती आदेशकडनं. षटक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकात आता 10 धावा जवळजवळ 12.25च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. त्या तुलनेत दूर एक पाऊल मागे आहे मी तरी म्हणेन पाठलाग करत असताना सोनारपाडा संघ. परंतु विकेट टिकून सध्या तरी खेळ पाहायला मिळतोय. म्हणजे जोपर्यंत विकेट हातात आहेत तोपर्यंत लक्ष पार होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या चाहत्यांचा जरूर असेल. इथनं जो संघ जिंकेल तो किमान ट्रॉफीचा हकदार होईल. उंच अशा ट्रॉफ्या आपण पाहतोय. येत्या क्षणी प्रेमात पडाव्या अशा पद्धतीचं हे आयोजन आणि तितकीच सुरेख ट्रॉफी कलेक्शन आपण पाहू शकाल. प्रत्येक संघ जेव्हा मैदानावरती उतरतो स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो तेव्हा प्रत्येक संघाचं स्वप्न असतो किमान 5 पैकी 1 ट्रॉफी आपल्याला आपल्या गावात घेऊन जायची आहे. त्यासाठी मैदानात संघर्ष करताना आपण संघांना पाहतोय आणि त्यापैकी आज 6 संघांचा संघर्ष संपला. त्यांचं अस्तित्व इथनं नष्ट झालंय परंतु 2 संघ या 2 संघांचं अजूनही आव्हान कायम आहे. परंतु इथनं कोणता संघ या स्पर्धेत क्वालिफाय होईल आणि किमान ट्रॉफीचा मानकरी होईल आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आदेश मते याचं चांगलं षटक राहिलं एक अतिरिक्त आणि वैयक्तिक 9 मी म्हणेन. म्हणजे अशा 10 धावा पहिल्या षटकात खर्च झाल्यात आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करण पाटीलचा वापर पाहायला मिळतो. समोर अनिकेत जागा बनवली. आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळायचं होतं. बॉल देखील त्याच्यासाठी मी म्हणेन योग्य होता कारण की ह्या बॉलवरती नेहमी तो चौकार षटकार ठोकतो परंतु आता तो लाईन मिस करताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय फुल लेनचा हा चेंडू होता. चेक करण्यात येईल. रिव्ह्यू घेण्यात आला आहे तो बॅटिंग टीमकडनं. पंचांचा यस पंचांकडनं रिव्ह्यू आपण पाहतोय.
अगदी खेळण्यासाठी क्रीजच्या खूपच कोण्यामध्ये फलंदाज आला होता आणि तिथनं जरूर त्याला फटका खेळायचा होता. पाहणी केली जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. आता आमचे आयोजनकर्ता समीरदादा पाटील यांना आपण पाहतोय. एक एक डिसिजन खूप महत्त्वाचा असतो, त्या कारणास्तव जरूर शहानिशा केली जाते. वेळ घेतला तर कंट्रोल रूममध्ये आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स तेजस भोईर फाउंडर आहेत GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचे, ते जरूर दाखवत आहेत झूम करून की कशा पद्धतीनं बॉलची किती हाईट आहे. वेस्ट हाईटपेक्षा हा बॉल वरती आहे की खाली आहे, त्याची आता पाहणी सद्यस्थितीला आपण पाहतोय. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. आणखी फलंदाज अगदी मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि बॉल देखील डेप्थ होताना आपल्याला पाहायला मिळाला. मागचा घुटना वाकवला देखील होता फटका खेळत असताना आपण पाहू शकाल. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जर विचार केला तर प्रत्येक खेळाडूचा हाईट हे मोजलं जातं आणि तदनंतर वेस्ट हाईट कितपर्यंत आहे आणि बॉल कसा चाललाय, म्हणजे त्याचे मुवमेंट कुठपर्यंत झाले, ह्या साऱ्या काही गोष्टी. परंतु आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तशी प्रगती होत चालली असते जरूर त्या गोष्टी देखील पाहायला मिळतील. फटका आता सुरेख आहे. योगेश पाटीलच्या बॅटमधनं हा ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळेल आणि महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला हा चौकार आला त्याच्या बॅटमधून आणि 4च्या मदतीनं धावफलक आता वेगानं पुढे सरकेल आणि जाऊन विसावेल ते 15च्या घरात. ऑफटिकच्या लाईनवरती आले होते, खाली क्षेत्र पाहिलं आणि गॅपमधनं लॉंग लेग रिजनला मात्र हा दमदार चौकार, मच निडेड चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच योगेश पाटील कडनं दुसरा चौकार होता. इथे देखील फटका तर सजवलाय, भरपूर उंच गेला, गॅपमध्ये देखील आहे आणि अगदी वाऱ्यात सोबत हा बॉल देखील गेलाय. तो मिड विकेट पार संघर्षाचा शंखनाद करणारा हा योगेश पाटीलचा तडाखा षटकार आलाय आणि या 6नं धावफलक 20च्या देखील पुढे गेले. तब्बल 21 आकड्यावरती लक्ष 49 गाठत असताना आता मात्र दमदार वाटचाल करत असताना टीम सोनारपाडा. अग बाय बाय बाय. बाजूला जर विचार केला तर आज SB प्रतिष्ठान ह्या नावानं हा संघ खेळतोय, ज्या संघाचे पुरस्कर्ते आमचे सायनाथ शेट्ट भोईर गेसरगावचे, ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला. तर एका बाजूला एवन जोडी आमचे किरण दादा आणि केतन म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला कानपुली संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे दोन्ही संघांच्या पाठीशी जरूर समर्थन आहे, परंतु इथनं कोणता संघ जिंकेल पाहावं लागेल. बॅटिंग खूप एक आहे, तंत्रशुद्धता नेहमीच योगेश पाटीलनं दाखवली आहे. प्रत्येक बॉलला तो टार्गेट करत या खराब चेंडू निवडतो. शॉट सिलेक्शन नेहमीच त्याचं चांगलं राहिलंय, या कारणास्तव नेहमी त्याची मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं आपण चेज मास्टर विराट कोहलीला पाहतो, उजव्या हाताने तो खेळतो, परंतु त्याचं देखील अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन खास करून चेस करत असताना बरेचसे शतक त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. याचं कारण की इनिंग कशी बिल्ड करायची याचा पूर्णतः अभ्यास ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण विराट कोहलीला पाहतो, ग्रामीण क्रिकेटमध्ये खास करून आपण योगेश पाटीलला पाहत असतो. जास्त जोखीम न उचलता 6मध्ये 18 वरती तो खेळतोय. बहुमूल्य त्याची ही खेळी आणि धावफलक आता पोहोचले ते 23 आकड्यावर. पुढील चेंडू इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसला, विकेटची दाट शक्यता, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि महत्वपूर्ण विकेट मयूर होता आणि मयूरनं टिपला हा महत्वाचा झेल आणि संपला योगेश पाटीलचा खेळ. डीजे पावडरी
अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. करण पाटील 13 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी देखील एक महत्वाचा मोहरा त्यानं टिपलाय आणि या मॅच मध्ये वापसी करण्याचा टीम कानपोलीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने एसबी प्रतिष्ठान सोनारपाडा आणि विरोधात खेळत असताना आपण स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान कानपोलीला पाहतोय. नवीन फलंदाज अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये वेल फिनिशर या टीमचा, परंतु आता लवकर मैदानात आलाय कारण की वन डाऊनची ही जागा त्याच्यासाठी आता नियुक्त केली आहे. संघाला गरज देखील आहे. 23 वरती संघ पोहोचलाय. अजूनही जर आपण विचार केला तर 26ची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक राहिले ते 13. 11 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. इथे मात्र घडलंय काय, नशिबाची साथ, नशिबाचा कॉल आलाय तो टीम सोनारपाडाच्या बाजूनं आणि बॉल चाललाय तो लॉंग स्टॉपला. सीमारेषा पार मिळतात त्या 22च्या 4 आणि या 4च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते 27. आता निम्म्याहून अधिक पल्ला पार झालाय. बॉल आला होता डॉट, परंतु यष्टीरक्षकानं केली चुकी आणि चेंडू निघून गेलाय तो सीमा पार 4 धावसंख्येसाठी आणि या महत्वाच्या मौल्यवान 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपला आणि 27 पाहायला मिळतात. जे 12 मध्ये 27 बनवल्यात आणि येणाऱ्या 12 मध्ये बनवायचे आहेत 22. म्हणजे सामना अजूनही दोन्ही संघांसाठी ऑन आहे. 50% चान्स दोन्ही टीमच्या आहेत. परंतु इथनं काय घडेल, अतिशय महत्वाचं षटक, आता 3रं षटक आणि ते षटक कोण हाताळेल यासाठी टीम मीटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. ती टीम कानपोलीकडनं. चला फिल्डिंग लावायची आहे. वेळ भरपूर झालाय. थंडी देखील वाढत चालली आहे. आयोजन करता देखील दर्शवत आहेत उद्या त्यांना खेळायला देखील जायचं आहे. यस, त्यांचा संघ क्वालिफाय झालाय वाकळणच्या मैदानावरती. विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटण्यानं दमदार खेळ त्या ठिकाणी दाखवला आणि उद्या तो संघ खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आयोजनकर्त्यांना आराम मिळायला हवा. आपण आता जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. 2 षटकं समाप्त झाली आहेत. धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 27 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये विजयासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. ज्या पद्धतीने ह्या 2 संघांमध्ये जेव्हा मॅच होईल तेव्हा मॅच रंगतदार होईल याचा अनुमान अगोदरच प्रेक्षकांनी लावला होता. खास करून आजच्या दिवसातील 8 संघांचा पॉल जेव्हा आपण पाहिला तेव्हा बऱ्याचशा काही प्रेक्षकांनी भाकीत केलं होतं की ही मॅच पाहायला मिळेल. 2 दिग्गज संघ आपण पाहतोय. एक कल्याण डोंबिवलीतील नामांकित संघ आणि आपल्या MIDC पट्ट्यातील अर्थात रायगडामधील एक तितकाच दादा संघ आणि हे 2 संघ आमने सामने निश्चितपणाने येतील आणि त्यांच्यामध्ये एक काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि ती टक्कर सद्यस्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकामध्ये 27 आणि आता 3रं षटक. 3ऱ्या षटकामध्ये चेतन पाटील ह्या गोलंदाजचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली होती, परंतु या मॅच मध्ये काय करेल चेतन यावरती या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. लेफ्ट हँडर आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि बॉलला पाठवला तडपीश पॉइंटला. चेंडू सीमा रेषा पार. अनिकेत पाटीलचा हवार. चेंडू चौकार. आहे. नेहमीच आपण म्हणतो की हा खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट अतिशय सुरेख खेळतो, ज्यामध्ये रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप, स्कूप असतील हे फटके त्याच्याकडनं आपल्याला सर्रास पाहायला मिळतात आणि त्यापैकी रिव्हर्स स्वीपचा चौकार आपण पाहिला. आणि आता समोरच्या दिशेला खाली क्षेत्राची निवड केली. फिल्डर्सला बीट केले जाते. ह्या अगोदर फिल्डिंग सजवली होती त्याच्यासाठी एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये, तेव्हा रिव्हर्स स्वीपचा चौकार आणि आता खाली क्षेत्र पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा क्लास दाखवत असताना अनिकेत पाटीलचा हा दुसरा वार. सलग 2 चौकार. बाप्पा गजानना मध्ये खऱ्या अर्थानं वापसी आपल्याला पाहायला मिळते ती SB 11 SB प्रतिष्ठान सोनारपाडा या टीमची. आता 10 बॉलमध्ये 14चं समीकरण. थोडंसं समीकरण सोपं झालंय टीम सोनारपाडासाठी. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर कट करत असताना बॉल चालला थर्डमॅनला, तिथे देखील मिसफील्ड झाली. अशा अपेक्षा नव्हती. संघनायक होते स्वतःवरती देखील नाराज आहेत, परंतु सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाली. डबलचा प्रयत्न अनिकेतनं केला होता, परंतु इथे एक धाव खूप मौल्यवान आणि धोकादायक देखील ठरू शकली असती, कारण की अमोल पाटील हा देखील तितकाच महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. त्याला माहित आहे विकेट देखील एका बाजूने आपल्याला टिकवायच्या आहेत. इथे मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा आणायचं नाहीये, त्यासाठी आपल्याला विकेट टिकवावे लागतील, कारण की अन्यथा इथनं जर विकेट गमावले तर पुन्हा मॅचमध्ये शिरकाव करू शकतो तो कानपोली संघ. मॅच रंगली आहे. प्रेक्षक देखील अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण की 2 दमदार संघ आमने सामने आहेत, त्या कारणास्तव प्रेक्षक देखील
अजूनही मॅच एन्जॉय करतात. प्रेक्षकांनी जागा सोडली नाही आहे. इथनं कोणता संघ जिंकेल लाईन पाहावी लागेल. सोडून तर दिलाय बॉल, परंतु एक धाव देखील तिथे कंप्लीट होईल. मिसफील्ड झाली आहे आणि वाईटची देखील खूण आपण पाहतोय. 1+1 2 धावा मिळतील. या 2 महत्वाच्या धावा. या अगोदर जो एक चौकार मी म्हणेन आला होता ना, जो दुसऱ्या षटकामध्ये अंतिम बॉलवरती, तो चौकार भरपूर महत्वाचा ठरला. त्यानं मी म्हणेन मानसिक ताकद एका बाजूला सोनारपाडाला प्राप्त झाली, तर एका बाजूला मानसिक कच्चीकरण झालं ते टीम कानपोलीचं. कारण की त्या जर 4 आल्या नसत्या तर जास्त धावा उरल्या असत्या. जास्त धावसंख्या जेव्हा समोर असतात तेव्हा दडपण फलंदाजांवरती असतं मोठ्या फटक्याचं. आणि मोठा फटका खेळत असताना कधी कधी कॉट बॅनच्या माध्यमातून फलंदाज बाद होतात, परंतु इथे अगदी तंत्राचा वापर करत असताना खाली क्षेत्र निवडलं, फिल्डर्सला बीट करत असताना अनिकेतनं 2 चौकार दाखवले आणि त्यानंतर वाईट आणि 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 38. गरज आहे ती आता 11 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 9. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पुन्हा रिव्हर्स खेळत असताना व्यवस्थित बॅटवरती हा बॉल आला नाहीये. अन्यथा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता तिथे प्रयत्न अनिकेतचा होता, कारण की शॉर्ट कव्हर त्याच्यावरून त्याला फटका खेळायचं होतं, परंतु तसं घडलं नाही. सिंगल तर प्राप्त होईल. 8 बॉल आणि आता 10 धावा. क्रिकेट आहे, जरी रणबॉल समीकरण आलं तरी देखील सामना कोण जिंकेल याचं भवितव्य करणं कठीण आहे. आणखी एक मॅच पाहिली होती शिवयुवा क्रिकेट संघाच्या वतीनं भरवलेल्या स्पर्धेमध्ये 4 धावा रोखल्या होत्या टीम नावालीच्या जय साळुंकेनं खोणीच्या अगेन्स्ट. इथे अमोल पाटीलनं देखील रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय. त्याच्या भात्यामध्ये देखील अनेक शस्त्र आहेत आणि आता तो दाखवत असताना एक चांगला फटका आणि इथे देखील मिळतात 4 धावा आणि या 4नं समीकरण आणखीनच सोपं झालंय. आता मात्र 7 चेंडू आणि गरज आहे ती फक्त 6 धावसंख्येची. त्रेचाळीस धावा धावपळकावरती. हे खूप महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळतं चेतन पाटीलचं. मी अगोदरच म्हटलं होतं निर्णायक षटक आहे. आपण नेहमी पाहतो जेव्हा 5 षटकांची मॅच असते तेव्हा 4था आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये 3रं षटक अतिशय महत्वाचं. इंटरनॅशनलमध्ये आपण पाहतोय T20मध्ये 19वे षटक जे जास्त करून हर्षदीप सिंग हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं टीम इंडियासाठी, परंतु नेहमीच तो चांगली कामगिरी करतो. त्या कामगिरीची आशा अपेक्षा चेतन पाटीलकडनं होती, परंतु त्याच्याकडनं खराब कामगिरी झाली. त्याच्या विरोधात 3 चौकार, ज्यामध्ये अनिकेतनं सुरुवातीलाच 2 दाखवले आणि एक रिव्हर्स स्वीपचा अमोल पाटीलचा देखील चौकार आपण पाहिला. 7 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या धावा 6. शॉर्ट पिच चेंडू इथे देखील पुन्हा गॅप मध्ये बॉलला पाठवले कव्हरच्या डोक्यावरून थ्रू दी कव्हर. बॉल चाललाय नंदन करत सीमारेषा पार विजयाच्या समीप आणणारा हा आणखीन एक देखणा चौकार अमोल पाटील कडनं. या 4च्या मदतीनं संघ पोहोचलाय 47 वरती. आता आवश्यकता 6 मध्ये फक्त 2 धावसंख्येची. या सालीचा बाजूवालीचा पाटीलनं ज्या चेतन पाटील वरती नेहमीच भरोसा टाकला जातोय, परंतु आज त्याच्याकडनं खराब गोलंदाजी झाली. अंतिम षटक आणि आता गोलंदाजीसाठी सुधीर पाटील आपल्याला पाहायला मिळतील. अनुभवी गोलंदाज आहेत. ओपन हाफमध्ये 40+ माध्यमातून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमीच आपल्या तलोजा MIDCचा संघ दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतं, परंतु रेग्युलर संघाचा विचार केला तर गावासाठी ते रेग्युलर मधनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षमतावान खेळाडू आहेत, अनेक खेळाडू घडवलेत आणि नेहमीच स्ट्राईक गोलंदाज म्हणून सुधीर पाटील यांना आपण भरपूर वर्ष पाहिलंय. आज त्याच्यावरती आता विश्वास जरूर असेल. 2 धावा रोखायच्या आहेत. ही किमया करेल का तो? हलक्या हातानं प्लेसमेंट आपण पाहतोय. शांत डोक्यानं खेळ करत असताना अन्यथा कधी कधी काही खेळाडू मोठ्या फटक्यानं सामना फिनिश करण्याचा इरादा करतायत, परंतु कॉटबॅनच्या माध्यमातून 1-2 फलंदाज बाद झाल्यानंतर दडपण संघावरती येत जातं. इथे तसं न करता सिंगल अगदी सहजतेनं पूर्ण केले अनिकेतनं. त्याच्या पाठीशी देखील अनुभव आता आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा तो उचलत असताना आपण पाहू शकाल. फक्त 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. आणि आता देखील बॉल निसटला हातातनं. डायरेक्ट हिट करायचं होतं ते देखील चुकलंय आणि सामना जिंकलाय तर टीम SB प्रतिष्ठान सोनारपाडा. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम काणपोली.
स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. खूप चांगला खेळ आपण देखील केलात. तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पराभव स्वीकारावा लागला, परंतु पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा आणि अभिनंदन. या मॅच मध्ये दमदार खेळ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दुसऱ्या षटकामध्ये ज्यानं कमबॅक मिळवला होता, कारण की पहिल्या षटकात अमर ठाकूरच्या विरोधात 16 आल्या होत्या, परंतु त्यानंतर यश केनेनं केलेली कमालीची गोलंदाजी. फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 महत्वाचे मोहरे, ज्यामध्ये आदेश मतेला त्यानं बाद केलं होतं. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याचा यश आज यशस्वी गोलंदाजी यशची आपण पाहिली आणि 2 यश त्यानं मिळवले होते. त्या जोरावरती तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी यश केने, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट त्यानं प्राप्त केले. आमचे या स्पर्धेचे नामदार आयोजक सन्माननीय सरपंच साहेब शिवाजीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरवित करण्यात आलंय. तर या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल जरूर संपूर्ण आयोजन करता आमचे शिवदादा शेठ आणि तसेच आमचे समीर दादा असतील, आमचे यश असतील, जयेश दादा असतील, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय आणि अशाच पद्धतीची प्रेमवर्षा आमच्यावरती राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतोय.